नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये आताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत आणि सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. विधानसभा निवडणुकांमधील निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये काहीशी मरगळ आल्याचं दिसतंय. तर त्यातच शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसतानाही दिसतायत. अशामध्ये रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलाय. रत्नागिरीमधून 5 काँग्रेसचे आमदार, त्याचबरोबर 3 ठाकरेंच्या पक्षाचे खासदार आणि 10 माजी आमदार तसंच जिल्हा प्रमुख शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. सर्वजण ठाकरेंच्या पक्षामध्ये विटलेले आहेत. त्यांनी हा मेरू रोखून दाखवावा असं खुलं आव्हान सुद्धा उदय सामंत यांनी दिलेलं आहे. तर उदय सामंत यांनी याविषयीचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं आणि पुन्हा एकदा उदय सामंत यांनी मोठा दावा केलेला आहे. त्यामुळे आता खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय आणि पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का महाराष्ट्रामध्ये असा सवाल उपस्थित झाला. रत्नागिरीपासून उबाठाला खिंडारा पडायला सुरुवात होते आणि त्याचा पहिला ट्रेलर उद्या तुम्ही रत्नागिरीमध्ये बघाल. मी जे काल सांगितलं की 4 उबाठाचे आमदार, 5 काँग्रेसचे आमदार, 3 उबाठाचे खासदार, 10 माजी आमदार आणि असंख्य जिल्हा प्रमुख हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये सामील होत आहेत. पहिला टप्पा सांगतो तो त्यांनी मला खोडून दाखवावा. उद्या रत्नागिरीमध्ये पहिला पक्षप्रवेश आहे. त्याच्यानंतर रत्नागिरीचे काही माजी आमदार हे उबाठा सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. माझ्या नावाची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनी हे पदाधिकारी आमच्याकडे म्हणजे शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये येण्यापासून रोखून दाखवावे. एवढी मानसिकता यांना हे विटलेले आहेत. त्याच्यामुळे या विटलेल्या लोकांना कोणाच्या तरी नावाचा आधार लागतो आणि आता सगळंच संपलेलं आहे. त्याच्यामुळे नवीन ब्रेकिंग काय द्यायची ती काल मी तुम्हाला दिली आणि मी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही तुम्हाला 3 महिन्यामध्ये साबित करून दाखवतो. मला असं वाटतं, परवा देखील सांगितलं, शाळेमध्ये मी 5वी 6वीत तुम्ही पण होता त्यावेळी जशी आपण भांडणं लावायचो, हा तुझ्याकडे बघत नाही, तो तुझ्याकडे बघून हसत नाही, मी त्याला भेटलो, एवढे राजकीय बालिश काही नेते झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावर न बोललेलं बरं. तर महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन टायगर होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. राज्यामध्ये ऑपरेशन टायगर राबवलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. शिवसेना युबीटीचे 6 खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कायदेशीर सल्ल्यानंतर पक्षप्रवेश होणार असल्याचंही कळत आहे. तर शिवसेना युबीटीला लवकरच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे आणि तशी माहिती न्यूज 18 लोकमतकडे आहे. एक्सक्लुझिव्ह अशी ही माहिती आलेली आहे न्यूज 18 लोकमतकडे. तर उद्या अमित शहा महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि अमित शहांच्या ग्रीन सिग्नल नंतर पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आणखी एक मोठी बातमी आहे ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलेलं आहे. त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलंय. पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 47वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक समारंभावेळी हा प्रकार घडला. या कार्यक्रमासाठी मंचावर शरद पवारांच्या उजव्या बाजूला अजित पवार तर डाव्या बाजूला दिलीप वळसे पाटील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. पण कार्यक्रम सुरू होण्याच्या काही वेळापूर्वी अजित पवारांनी आसन व्यवस्थेची पाहणी केली आणि यावेळी त्यांनी आसन व्यवस्था बदलण्यास त्यांच्यासोबत असलेल्या एका कार्यकर्त्याला सांगितलं. त्यानंतर ही आसन व्यवस्था बदलण्यात आली. दरम्यान अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसण्याचं टाळल्याचं दिसून आलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. बाबासाहेबांना काही साहेबांशी बोलायचं होतं तर मी केव्हाही बोलू शकतो म्हणून बाबासाहेबांना मध्ये बसवलं. मी तिथं असलो तरी मला बोलता येतच होतं ना. माझा आवाजच आहे की 2 खुर्च्या सोडून देखील तिसऱ्याला ऐकू जातं. त्याच्यावरले हे काही बातमी होऊ शकत नाही. त्यामध्ये एक मी बाबासाहेब पहिल्यांदा सहकार मंत्री झाले त्यांना रिस्पेक्ट दिली. तर पुण्यामध्ये शरद पवार, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतलेली आहे. त्यांची चर्चा झालेली आहे. शरद पवारांच्या दालनामध्ये 3ही नेत्यांची बैठक झाली. तिघांमध्ये जवळपास अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ चर्चा झाली. तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच शरद पवार, अजित पवारांची बंद दाराआड चर्चा झाली आहे आणि भर कार्यक्रमामध्ये अजित पवार, जयंत पाटील यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी पवार आणि पाटलांमध्ये हास्य विनोद सुद्धा रंगल्याचं दिसून आलं. तर पक्षफुटीनंतर दोन्ही पक्षातील दुरावा कमी होत असल्याचं चित्र पुण्यात पाहायला मिळालं. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. तर एकीकडे पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवारांची बैठक झालेली आहे तर दुसरीकडे दोन्ही पवार एकत्र आले तर आनंदच होईल असं विधान
दत्तात्रय भरणे यांनी केलेलं आहे. तर साहेब आणि दादा एकत्र आले तर माझ्यासह देशाला आनंदच होईल, असं मंत्री भरणे म्हणाले. काय सांगणार, अजितदादा पवार आणि शरद पवार साहेब एकत्र येणार आहेत. तुम्हाला असं वाटतं का ते कायमचं एकत्र यावे? आम्हाला या राज्यातल्या म्हणण्यापेक्षा देशातल्या जनतेला नक्की त्याचा आनंद आहे ना. एकत्र तर आलं तर आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे. त्याबद्दल आनंद म्हणजे दुःख वाटायचं कारण काय, नक्की आनंद आहे. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. मुंबईच्या सायन रुग्णालयामधला भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. एकाच बेडवर 2 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं दिसतंय. त्याचबरोबर काही रुग्णांना जमिनीवर उपचार घ्यावे लागतायत. रुग्णालय प्रशासनाचा हा गलथान कारभार समोर आलेला आहे. रुग्णांच्या जीवावर हा कारभार बेतण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रशासनानं वेळीच योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होतीये. तर रुग्णांना सोयी सुविधा द्याव्यात अशी मागणी राष्ट्रवादीचे डॉक्टर सेलच्या वतीनं करण्यात आलेली आहे. तर सुविधा न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. कारण सायन रुग्णालयाच्या ठिकाणी गोरगरीब लोक हे उपचारासाठी येतात, गंभीर आजारावर उपचार घेतात. मात्र एकाच बेडवर दोघांवर उपचार केले जात असल्याची ही दृश्य आपण बघतोय. तर काही रुग्णांना जमिनीवरच उपचार घ्यावे लागतात. आता काल मी ज्या वेळेला सायन रुग्णालयामध्ये गेलो होतो एका रुग्णास ऍडमिट करण्यासाठी, तर सदर ठिकाणी असं आढळून आलंय की एका बेडवर 2 रुग्ण उपचार घेत आहे आणि काही ठिकाणी शौचालयाच्या बाजूला गाद्या टाकून रुग्ण हे उपचार घेत आहे आणि काही ठिकाणी खालती जो चालायचं पॅसेज आहे त्या ठिकाणी सुद्धा उपचार घेत आहे. आणि डॉक्टरांची तर अवस्था अशी आहे की डॉक्टर त्या ठिकाणी खाली बसून पेशंटना उपचार करत आहे. आणि तिकडच्या डॉक्टरांना भेटल्यानंतर डॉक्टरांकडनं असं समजलं आहे की आम्ही सगळे सुविधा देण्यासाठी तयार आहोत, पण जे इन्फ्रास्ट्रक्चर ज्या प्रकारचं आम्हाला पाहिजे त्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला भेटत नाही. यानंतर एक धक्कादायक बातमी आहे. कौटुंबिक वादातून पतीनं पत्नी. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा मोठा कट उधळलेला आहे. सीआरपीएफनं भूसुरुंग स्फोटामध्ये उडवण्याचा प्रयत्न फसलेला आहे. भूसुरुंग स्फोट करण्याचा प्रयत्न माओवाद्यांनी केलेला होता, तसा त्यांनी प्लॅन केला होता, पण हा प्लॅन उधळून लावलेला आहे. तर छत्तीसगडमध्ये हा जो कट आहे तो उधळून लावण्यात आलेला आहे. दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. महेश तिवारी. महेश, काय सांगाल? छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणण्याचा प्लॅन केलेला होता, पण सुरक्षा दलांनी तो उधळून लावल्याचं दिसतंय. अलीकडेच माओवाद्यांच्या केलेल्या भूसुरुंग स्फोटात 8 जवान शहीद झाले होते. त्या घटनेची पुनरावृत्ती करण्याचा माओवाद्यांचा हा प्रयत्न होता. बिजापूर जिल्ह्यात बासागुडा आवापल्ली मार्गावरच्या रस्त्यावर जो आहे एका पुलाच्या खाली माओवाद्यांनी हा 50 किलोचा आयईडी लावला होता. त्याची क्षमता एक मोठं बस उडवू शकते इतकी याची क्षमता होती. आतापर्यंत सगळ्यात मोठा आयईडी आहे असं बोललं जात आहे. आणि माओवाद्यांनी तो पुलाच्या खाली कॉन्क्रीट आणि दगडाच्या खाली लपवून ठेवला होता. जवानांचं मोठं वाहन येताच त्याला रिमोटने स्फोट करून जवानांना ठार मारण्याची माओवाद्यांची योजना होती. मात्र सीआरपीएफनं सतर्कतेनं या भागात सर्चिंग केलं आणि सर्चिंग मध्ये जवानांना जेव्हा हा आयईडी दिसला तो हळूच काढून तो दुसरीकडे स्फोट करून तो निष्क्रिय करण्यात आलेला आहे. तो स्फोट झालेला आपण बघत आहोत. लाईव्ह स्फोट जो दिसत आहे आपल्याला हा निष्क्रिय करण्यासाठी केलेला स्फोट आहे. त्यामुळे हा स्फोट किती भीषण झाला असता हे या स्फोटामुळे आपल्याला दिसून येत आहे. मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती, मात्र जवानांच्या सतर्कतेमुळे ही जीवितहानी टळली आहे. निश्चितच महेश, एकूणच किती मोठा हा स्फोट झाला असता याचा अंदाज आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल, मात्र ती हानी टळलेली आहे. त्यामुळे एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक.